आपल्यासोबत सुधीर मुनगंटीवार आहे. तुम्ही म्हणतायत नाराज नाहीयेत, आमदार म्हणून तुम्ही काम करत राहणार, पण या सगळ्यामध्ये म्हणजे मंत्रीपद मिळालं नाही त्या संदर्भात तुम्ही कोणाकोणाशी चर्चा केली आहे? फडणवीस असं म्हणाले की प्रदीर्घ चर्चा झालेली आहे. मी काय म्हणालो, मला आता काय चर्चा करायची आहे? आता जी जबाबदारी आहे ती पक्षाने दिलेली पूर्ण करायची. काय वेगळी जबाबदारी? काय वेगळी ती मला माहिती नाही. पक्ष जे सांगेल ती जबाबदारी पूर्ण करायची. आता पदाच्या संदर्भात चर्चा करण्याचं काहीही दूरपर्यंत कारण नाही. पण बावनकुळेंशी बोलणं झालं, कारण तुम्हीच म्हटलं होतं एबीपी माझाशी बोलताना की 14 तारखेपर्यंत तुमचं मंत्रिपद फिक्स होतं, त्यानंतर असं काय झालं ते तुम्हालाही माहित नाही? आता माहित करून घ्यायची इच्छाही नाही आहे. हा, 13 तारखेला बावनकुळे साहेब आले ते खरं आहे, तेव्हा त्यांनी माझं नाव आहे हेही सांगितलं. पण आता माहित करून काय त्याचा फारसा फायदा? नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची होती म्हणून तुम्हाला थोडं थांबवलं आणि वेगळी जबाबदारी देणार असं काही चर्चा झाली का? जे काही बोलणं झालं फडणवीस आणि तुमच्या? अजून मी चर्चा केली नाही आणि आता चर्चा करण्याचं कारण आहे अधिवेशनात भाग घ्यायचा. अधिवेशनामध्ये जे काही आपल्याला काम करायचं आहे तेवढं काम करायचं. ठीक आहे, अधिवेशनात तारांकित प्रश्न, लक्षवेधी, अर्धा तास चर्चा, प्रश्नावर उपस्थित अर्धा तास चर्चा किंवा अशासकीय ठराव असे. पण पहिल्या फळीतले तुम्ही नेते आहात, पहिल्या फळीतले नेते आहात भाजपचे राज्यातल्या, असं असताना बाजूला ठेवणं आणि वेगळी जबाबदारी देणं. तुम्ही तुमचा मोबाईल स्वतः घेऊन बघा बरं, तुमच्या नंबरवर लागतो. असं आहे की याची माहिती मला कशी असेल? तुम्ही तुमचा मोबाईल स्वतः नंबर फिरवा, तुमचा मोबाईल तुम्ही लावू शकता का? तर मग मी का झालो नाही हे याचं कारण मी कसं सांगू शकेल? मी सांगू शकलो असतो. चेहऱ्यावर तुम्ही खुश दिसताय, पण आतून तुम्हाला या प्रश्नांची उत्तर हवी आहेत. तुम्ही डिप्लोमा डिग्री केली आहे बॉडी लँग्वेज मध्ये. मला काहीही हवं नाही, अशी उत्तरही हवी नाही. काय करायचं उत्तर घेऊन? योग्य क्षणी उत्तर येईल. आपोआप वाट पाहायची असते. दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची चर्चा केली तुम्ही? आता मी कोणाशीही चर्चा करण्याची आवश्यकता नाही. आमचे नेते अतिशय उत्तम आहेत. ते आपल्या एकेका कार्यकर्त्याची काळजी घेतात आणि ते योग्य क्षणी त्यांची व्यस्तता, अधिवेशनं यानंतर ते आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याची काळजी घेतात. त्यामुळे हा प्रश्न कुठे उपस्थित होतो? या अगोदरही अनेक कार्यकर्त्यांची काळजी त्यांनी घेतली, तर ती काळजी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची घेत असल्याने मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की आपल्याला या पद्धतीसाठी कोणताही आग्रह किंवा यासाठी काहीही करण्याची आवश्यकता नाही. मला विश्वास आहे की योग्य तो न्याय किंवा योग्य ती काळजी घेतली जाईल. तुम्ही उदाहरणं अनेकदा बघितली आहे, अनेक उदाहरणं बघितली आहे, मग प्रश्न कुठे उपस्थित होतो? शेवटी पक्ष हा आपल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे आणि आम्ही सुद्धा आज सत्तेत इतके वर्ष विरोधात होतो ना, तेव्हाही आम्ही विधानसभेत काम करायचो की नाही? क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ करण्यासाठी आम्ही संघर्ष केला की नाही? अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे होते सुधीर मुनगंटीवार त्यांनी सांगितलं की योग्य ती काळजी नेतृत्वाकडनं घेतली जाईल, योग्य तो न्याय या सगळ्याला दिला जाईल आणि आमदार म्हणून आपण अधिवेशनात सहभागी झालेलो आहोत. 2 दिवस आम्ही त्याचं कारण सुद्धा त्यांनी दिलेलं आहे आणि एक प्रकारे आपली जी बाजू आहे, आपली जी भूमिका आहे मुनगंटीवारांनी या सगळ्या संबंधी मांडली आहे. कॅमेरामॅन दीपेश माझांसह वेदांतने, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.